श्री स्वामी समर्थ. सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये येणारा अत्यंत खास दिवस म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. संपूर्ण भारत देशामध्ये या दिवशी आनंदाचे आपुलकीचे वातावरण राहते. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस, जो राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम करत असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ सुद्धा तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन तिला भेटवस्तू ओवाळणी देत असतो. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि असा हा रक्षाबंधनचा सण हा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येत असतो. यंदा पौर्णिमा ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे. 27 ऑगस्टला पौर्णिमा तिथी ही सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा ही सकाळी 9:48 संपणार आहे. 2 दिवसांमध्ये पौर्णिमा तिथी आल्यामुळे रक्षाबंधन नक्की कधी साजरी करावे? बहिणीने भावाला राखी ही 27 ऑगस्टला बांधावी की 28 ऑगस्टला बांधावी? तर रक्षाबंधन हे उदय तिथीनुसार 28 ऑगस्टला साजरे केले जाणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिले की रक्षाबंधनच्या दिवसावरती भद्राची सावली आली होती आणि भद्रा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो. भद्रा काळामध्ये रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि पुढे रावणाचा रामाच्या हातून वध झाला आणि म्हणून भद्रा काळामध्ये राखी जी आहे तर ती बांधली जात नाही. भद्रा ही कोण आहे? तर भद्रा ही शनिदेवाची बहीण, भगवान सूर्य आणि माता छाया तर यांचे अपत्य आहे. आणि जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष बनवलं होतं आणि यामुळे ज्या ज्या ठिकाणी शुभकार्ये सुरू होती, यज्ञ सुरू होते, तर त्या त्या ठिकाणी त्रास होऊ लागला आणि म्हणूनच भद्रा काळामध्ये कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही. आता यंदा भद्रा काळ जो आहे तर तो कधी असणार आहे? तर भद्रा काळ हा 27 ऑगस्टला सकाळी 9:09 सुरू होणार आहे आणि रात्री 9:32 संपणार आहे. आणि रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला आपल्याला साजरे करायचे आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवसावरती यंदा भद्राची सावली ही असणार नाही. परंतु या दिवशी आपल्याला कोणत्या शुभमुहूर्तावरती राखी बांधायची आहे? तर एक अत्यंत शुभमुहूर्त आणि दुसरे 2 शुभमुहूर्तसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांना अत्यंत शुभमुहूर्तावरती रक्षाबंधन साजरे करणे शक्य नाही, तर त्यांनी इतर कोणत्या 2 शुभमुहूर्तावरती राखी बांधावी, कोणत्या प्रकारची राखी चुकूनही बांधू नये, भावाने बहिणीला भेटवस्तू देताना कोणती भेटवस्तू द्यावी, कोणती वस्तू चुकूनही देऊ नये, राखी बांधत असताना राखीला किती गाठी माराव्यात, राखी जी आहे तर ती हातातून सोडल्यावर ती कधी विसर्जित करावी, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही सर्वप्रथम माझा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हाईप नक्की द्या. 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी ही सकाळी 9:48 असणार आहे. त्यामुळे ज्यांना पौर्णिमा तिथी सुरू असतानाच राखी बांधायची आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे. तो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते 9:48 म्हणजे सूर्य उगवल्यापासून ते पौर्णिमा तिथी संपेपर्यंत हा अतिशय शुभमुहूर्त असणार आहे. त्यानंतर ज्यांना या शुभमुहूर्तावरती राखी बांधणे शक्य नाही तर त्यांनी या दिवसाच्या अभिजित मुहूर्तावरती राखी बांधली तरी चालेल आणि तो अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 असणार आहे. तसेच तिसरा शुभमुहूर्त हा संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 असणार आहे. हे 3 शुभमुहूर्त आहेत, परंतु यामध्ये अत्यंत शुभमुहूर्त हा सकाळचा असणार आहे. या दिवशी जो राहू काळ आहे तर राहू काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही, कारण राहू काळामध्ये जर आपण कोणतीही एखादी शुभ गोष्ट केली तर आपल्याला राहूचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो मिळत असतो. आपल्याला राहूचे दोष निर्माण होऊ शकतात आणि 28 ऑगस्टचा राहू काळ हा सकाळी 10:54
ते दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत असणार आहे. काही कारणाने जरी आपल्याला शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण संपूर्ण दिवसामध्ये राखी बांधू शकतो. फक्त जो राहू काळ आहे सकाळी 10 वाजून 54 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत, तर हा राखी बांधण्यासाठी आपल्याला टाळायचा आहे. त्याचप्रमाणे राखी बांधत असताना आपल्याला काही प्रकारच्या राख्या ज्या आहेत तर त्या अजिबात बांधायच्या नाहीत. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबेरंगी राख्या ह्या येत असतात, परंतु राखी घेत असताना सुद्धा आपल्याला विशिष्ट अशा राखीची निवड करायची आहे. काही राख्या अशा असतात की त्यावरती काही अशुभ चिन्हे असतात, ज्या चिन्हांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले जाते. तर अशा राख्या ज्या आहेत तर ते आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीत. अशा राख्या भावाच्या मनगटावरती अजिबात बांधायच्या नाहीत. तर अशा कोणत्या राख्या आहेत, तर ज्या राखीवरती स्वस्तिकचं चिन्ह आहे किंवा ओम चिन्ह आहे. आता स्वस्तिक, ओम ही चिन्हे शुभ आहेत, परंतु आपण अशी राखी जेव्हा बांधतो आणि जेव्हा ही राखी विसर्जित केली जाते तेव्हा ती राखी इतरत्र कुठेही पडते आणि त्यावेळेला मात्र त्या शुभचिन्हांचा अपमान होत असतो. किंवा काही राख्यांवरती देवतांची चिन्हे असतात, तर अशा देवतांचा अपमान होतो. म्हणून ज्या राखीवरती एखाद्या देवतेचं चिन्ह आहे किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी शुभचिन्हे मानलेली आहेत, स्वस्तिक असेल, ओम असेल, तर अशी चिन्ह असलेली राखी जी आहे तर ती आपल्याला अजिबात बांधायची नाही. कारण प्रत्येक चिन्हाचे एक विशेष स्थान आहे आणि त्याप्रमाणे ही चिन्हे जी आहेत तर ती त्या त्या ठिकाणीच शुभ परिणाम देत असतात. राखी काळ्या रंगाची नसावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य केला जातो. म्हणूनच काळ्या धाग्याची किंवा काळ्या रंगाची राखी ही कधीही बांधू नये. आपण जी राखी बांधतो ती व्यवस्थित सुस्थितीत असावी. तुटलेली, तडा गेलेली राखी ही अजिबात बांधू नये. त्याचप्रमाणे राखी बांधत असताना राखीला 3 गाठी माराव्यात. 3 गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित मानल्या जातात. पहिली गाठ ही भावाला दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभावे म्हणून मारली जाते. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी मानली जाते. आणि तिसरी गाठ ही बहीण भावाच्या नात्यामध्ये कायम गोडवा राहावा तर यासाठी मारली जाते. तर अशा 3 गाठी आपल्याला राखी बांधताना त्या राखीला बांधायच्या आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक भाऊ ओवाळणी म्हणून आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो. मग आपली बहीण जर लहान असेल, शिक्षण घेत असेल, तर शालोपयोगी जे साहित्य आहे, शिक्षणामध्ये जे साहित्य उपयोगी पडणारे आहे, जसं की डायरी, पेन, पुस्तके, अशा वस्तू जर भावाने बहिणीला दिल्या तर बहिणीला अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त होत असते, तिची स्मरणशक्ती सुधारत असते. त्यामुळे शिक्षणामध्ये उपयोगी पडणारे साहित्य आपण ओवाळणी म्हणून देऊ शकतो. त्याचप्रमाणे मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तू देऊ शकतो. बहिणीच्या आवडीची कपडे किंवा ड्रेस, साडीसुद्धा भाऊ बहिणीला देऊ शकतो. तसेच महिलांना कपड्यांची शॉपिंग करणे खूप आवडते. त्यामुळे आपल्या बहिणीला एखादी साडी आवडत असेल तर तिच्या आवडीनुसार सुद्धा आपण तिला साडी जी आहे तर ती देऊ शकतो. फक्त काळ्या रंगाची किंवा भडक रंगाची साडी किंवा ड्रेस चुकूनही देऊ नये. त्याचप्रमाणे रुमाल देऊ नये. रक्षाबंधनला बहिणीस भेटवस्तू किंवा ओवाळणी म्हणून देत असताना आपण कपडे, दागिने, पुस्तके, म्युझिक सिस्टीम किंवा सोन्याची एखादी वस्तू, चांदीची वस्तू देऊ शकतो. परंतु काही वस्तू मात्र अजिबात द्यायच्या नाहीत. जसं की धारदार वस्तू देऊ नयेत, चप्पल देऊ नये. आपल्या बहिणीला कितीही एखादी चप्पल आवडली तरी सुद्धा ती रक्षाबंधनच्या दिवशी भेट म्हणून देऊ नये. त्याचप्रमाणे ग्राइंडर, चाकूचा सेट, मिक्सर, आरसा, फोटो फ्रेम तर या वस्तू देऊ नये. रक्षाबंधनला बांधलेली राखी जी आहे तर ती कधी सोडावी, तिचे विसर्जन कसे करावे. रक्षाबंधनची राखी जर आपल्या हातामध्ये राहिली तर आपण विजयादशमीपर्यंत ती ठेवू शकतो आणि विजयादशमीच्या दिवशी तिचं पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो. किंवा श्रावण पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमेपर्यंत ही राखी ठेवावी आणि भाद्रपद पौर्णिमेला पाण्यामध्ये विसर्जित करावी. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण ही राखी सोडून तिचं पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो. राखी इकडे तिकडे फेकू नये, कारण असे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे राखी सोडून तिचं पाण्यामध्येच विसर्जन करावं. रक्षाबंधनच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून राखी बांधू नये किंवा आपल्या भावाचे औक्षण करू नये. सोप्यावरती किंवा खुर्चीवरती भावाला बसवून त्याचे औक्षण करू नये, तर पाटावरतीच आपल्याला भावाला बसवायचं आहे आणि राखी बांधायची आहे. औक्षणाच्या दिव्यामध्ये तुपाचा वापर करू नये.
औक्षणाचे ताट हे डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये. थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवून त्यावरती हे ताट ठेवायचं आहे.